राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं अंबड तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागणीचे निवेदन. जालन्याच्या अंबड तहसील कार्यालयात आज दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अंबड तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विविध मागणीचे निवेदन देण्यात आलं आहे. हे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबड तालुका अध्यक्ष सतीश होंडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले असून याचसोबत अंबड शहरातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम SIR 2026 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLO हे स्थानिक राजकारणाच्या अधीन राहून कामे करतात असा आरोप निवेदनात करण्यात आला असून अशी 2 निवेदन अंबड तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात आले आहे. तर सदर निवेदन अंबड तहसील कार्यालयामार्फत नायब तहसीलदार महेंद्र गिरगे यांनी स्वीकारले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची यावेळी उपस्थिती होती. या निवेदनावर शेकडो कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देण्यात आल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली होती. पर्यायाने त्या जमिनीमध्ये असलेल्या पिकाचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. त्याची सुद्धा नुकसान भरपाई शासनाने अद्यापर्यंत आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेली नाही. तिसरा मुद्दा आहे, ज्या गोदा काठावरील शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी, त्यांच्या शेतामध्ये असणाऱ्या विहिरी, त्या विहिरीमध्ये पूर्ण हा गाळ जाऊन बसला आणि त्या विहिरी आज सापडनाशा झालेल्या आहेत. त्या गाळाने त्या ठिकाणी पूर्णपणे जमिनीमध्ये लुप्त झालेल्या आहेत. त्या जमिनीच्या नोंदी सुद्धा आपल्या सातबाऱ्यावर असताना सुद्धा त्याचा सुद्धा एकही अनुदान एकाही शेतकऱ्याला मिळालेलं नाही. मागच्या वर्षीच्या फळपीक घेण्याची सुद्धा परिस्थिती तीच आहे. या सगळ्या मुद्द्यावरून एक गोष्ट लक्षात येते, शासन फक्त काम केल्याचा आव आणतं आणि फार्स करतं. ते पंचनाम्याचे काळे कागदे आजही आपल्या तहसील कार्यालयामध्ये आपल्यासमोर उपलब्ध आहेत. हे उपलब्ध असताना, सगळं रेकॉर्ड असताना आपण एकाही शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत केलेली नाही. म्हणून घरात घुसलेलं पाणी, त्या ठिकाणी संसार उपयोगी साहित्य नष्ट झाले, त्याचे सुद्धा पंचनामे आज आपल्याकडे आहेत. काही तोकड्या गावामध्ये आपल्या स्तरावरून सांगण्यात येईल आम्ही दिलं, पण साहेब झालेले पंचनामे आणि दिलेल्या अनुदानाच्या लाभार्थ्यांची यादी जर तुम्ही तपासली तर मी या ठिकाणी जाणीवपूर्वक आणि मुद्दामून सांगू इच्छितो, आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो, फक्त 10 ते 20% लोकांना त्या ठिकाणी ते अनुदान मिळण्याचं काम झालेलं आहे. आणि पंचनामे जर तुम्ही शेकड्याने त्या ठिकाणी केलेत, प्राप्त परिस्थिती, तिथालची परिस्थिती पाहून तुम्ही पंचनामे केलेले असताना त्या संबंधित लाभार्थ्यांना, त्या संबंधित नुकसानग्रस्त गावकऱ्यांना, गावातील लोकांना हे अद्याप शासनाचं अनुदान मिळालेलं नाही. नमूद केलेले पीक विम्याचा सुद्धा खूप मोठा विषय आहे. मागच्या वर्षीचा पीक विमा कोणाला मिळाला का? आणि शासन तर इकडे घोषणा करू बेजार आहे. म्हणून आमची आपल्या मार्फत परभणी आणि जिंतूर काही त्या तालुक्यामध्ये ते मिळाल्याचे उदाहरणं सुद्धा आम्ही याच्यामध्ये नमूद केले. त्यामध्ये पाथरी, सोनपेठ, गंगाखेड हे परभणी जिल्ह्यातले जे 3 तालुके आहेत, या भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने अनुदान आणि विमा हे दोन्ही सुद्धा गोष्टी दिलेल्या आहेत. मग हे 3च तालुके महाराष्ट्रात आहेत आणि कंपनी एक असून सुद्धा आपण काय महाराष्ट्राच्या बाहेर आहेत का? तर या निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांच्या मार्फत या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आमची सर्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं विनंती आहे, या निवेदनाचा आपण गांभीर्याने विचार करून या लाभार्थ्यांना, या पूरग्रस्तांना, शेतकऱ्यांना त्यांच्या लाभापासून, त्यांच्या अधिकारापासून आपण वंचित ठेवू नये, यासाठी आज आम्ही सगळे आपल्याला निवेदन घेऊन आले. त्या निवेदनाचा आपण स्वीकार करावा अशी मी विनंती आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. असं सरकार, असं सरकार, असं असं या इकडे बघा, इकडे बघा. गाळाने भरलेल्या विहिरी असतात, त्याची सुद्धा आम्हाला काय नाकारलंय त्याची
जायचं आणि सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये बसून BLO काम करत आहेत. या BLOंची जबाबदारी आहे, त्यांनी प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत गेलं पाहिजे. घरी जाऊन ते मतदार इथं राहतात का नाही राहतात त्याची शहानिशा करून त्याचे डॉक्युमेंट अपलोड केले पाहिजे, त्याचं मॅपिंग केलं पाहिजे. तसं न होता हे सत्ताधारी लोकांच्या ऑफिसेसमध्ये बसून बनावट दस्तावेजांमध्ये अनेक ठिकाणी आधार कार्ड एडिट केले जातात. आधार कार्ड एडिट करायचा, त्याचा ॲड्रेस चेंज करायचा, ॲड्रेस चेंज करून ते अपलोड केले चालले साहेब. ही अंबड शहरातील नाही, आपल्या सगळ्याच्या माध्यमातून लोकशाहीवर खूप फार मोठी धोक्याची घंटा आहे. आणि बोगस मतदार हे शहरात राहता कामा नये. शहरामध्ये कमीत कमी 4000 मतदान हे बोगस आहे, जे अंबड शहरात राहतच नाही. तर त्या सगळे बोगस मतदारांचे डुप्लिकेट डॉक्युमेंट घेऊन जे अपलोड करणं चालू आहे, याच्या विरोधात आमचा तुम्हाला मागणी आहे की अशा BLOच्या अगेन्स्ट तुम्ही कारवाई करा. तुम्ही BLOची मिटिंग घ्या, त्यांना बोलवा आणि त्यांना सांगा की तुम्ही प्रत्येक मतदारांच्या घरी जा. काही ठराविक वॉर्डामध्ये अशी परिस्थिती चालू आहे की काही मतदार समजा राष्ट्रवादी काँग्रेस विचारायचे तर त्या गल्लीला, त्या वॉर्डात, त्या घराकडे जायचंच नाही. त्या मतदारांना त्यांचे फॉर्मच द्यायचे नाही, त्यांचं मॅपिंगच करायचं नाही. मग ते लोक त्या BLOच्या मागे फिरतात की आम्हाला आमचे फॉर्म द्या, आमचं मॅपिंग करा म्हणून. ही जी म्हणजे BLOचं काम आता पूर्णपणे फक्त सत्ताधारी पक्षांच्याच मतदारांची नाव नोंदणी करणे, त्यांचं मॅपिंग करणे, त्यांचे फॉर्म भरणे, हा जो प्रकार चालू आहे हा तात्काळ थांबला पाहिजे. प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत BLO गेला पाहिजे, याच्यासाठी आमची ही मागणी.